राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि आज काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते आरती सुद्धा केली जाणार आहे। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा आहे। नाशिक लोकसभेचा सुद्धा राज ठाकरे या सगळ्या दरम्यान आढावा घेतील असं समजतंय। त्या दृष्टीने मनसेचे कार्यकर्ते सुद्धा नाशिकमध्ये तयारीला लागलेले आहेत। प्रतिनिधी कुशाल पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। कुशाल, काय नेमकं नियोजन असेल राज ठाकरे यांच्या या दौऱ्याचं? आज ते काळाराम मंदिरात जातात असंही कळतं। रिद्धी, खरं तर नाशिकमध्ये मनसेचा हा 18वा वर्धापन दिवस जो आहे तो साजरा केला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एक या ठिकाणी मनसेमय वातावरण जे ते कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे जे ते काळाराम मंदिरात पोहोचतील, त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे आणि त्यानंतर शहरात विविध ठिकाणी मनसेच्या वतीनं काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमांना देखील राज ठाकरे जे ते हजेरी लावणार आहेत। मी आपल्या पाठीमागे आपल्याला दाखवू शकतो की कशा पद्धतीने नाशिकमध्ये जे मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एक राजकीय आखाडा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय। खरं तर लोकसभेची नांदी म्हणून या ठिकाणी राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावरती आहेत। 3 दिवस या ठिकाणी नाशिकमध्ये ते लोकसभेचा काय नेमका आढावा आहे, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे आणि एकूणच वर्धापन दिनाच्या निमित्ताने जी सभा होणार आहे या सभेत राज ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका जी ती या ठिकाणी स्पष्ट करण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते। खरं तर राज ठाकरे लोकसभेत युतीबरोबर लढतील की स्वतंत्र या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातील याकडे देखील कार्यकर्त्यांचं किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागू नये। खरं तर राज ठाकरे या संपूर्ण दौऱ्यादरम्यान लोकसभा ही डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण नियोजन जे ते मनसेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे नेमकं आपली भूमिका काय स्पष्ट करतात याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित, आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। धन्यवाद कुशाल दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।